शिवाच्या घरातून ती मूर्ती काढून तिची विल्हेवाट लावायला हवी लवकरात लवकर, नाहीतर अनर्थ होईल. म्हणजे ती जमिनीखालची मूर्ती आणि तिथलं शिवलिंग हे शिवा आणि शक्तीचं ऊर्जास्थान आहे. त्यांच्याकडूनच त्यांना प्रत्येक वेळी संकेत मिळतात. आपण पेरलेल्या प्रत्येक संकटातून ते वाचण्याचं एकमेव कारण म्हणजे ती मूर्ती. ती मूर्ती आणि ते शिवलिंग जर एकत्र आले तर हे युद्ध संपेल. आणि युद्ध संपलं की माझीच नाही, आपली हार होईल आणि आपण कायमचे संपून जाऊ. कायमचे. काय? सिरियसली? अरे खरंच एकदम डिट्टो शक्तीसारखी, माहितीये का? ते मायावी काय बोलतात ना, तसं एकदम. आणि मग ना आपलं लक्ष गेलं अचानक त्या कारच्या आरशामध्ये. बघतो तर काय माहितीये का, कोणतरी एकदम विचित्र म्हातारा. आणि मग तिकडे बघितलं ना, एका सेकंदात गायब. माहितीये? हे गाईज, ते जास्त भयानक नाही का वाटत आहे? माहित नाही भूत का राक्षस, पण जे बघितलं ते सांगितलं मी. बापरे, अरे कुठल्या काळात जगतोय आपण? हा काळ मागे तर नाही ना गेला? एक मिनिट श्रद्धा, शिवाला हुबेहूब माझ्यासारखी दिसणारी व्यक्ती दिसली आणि ती मीच आहे असं भासवत होती. म्हणजे कोणीतरी आहे जे रूप बदलतंय. शिवा, तुला आठवतं का, जेव्हा मी गायब झाले होते तेव्हा मला अम्मासारखी दिसणारी व्यक्ती दिसली होती. मी तिच्या मागे गेले, पण पुढे काय घडलं हे मला आठवत नाही. पण ती अम्मा नव्हती हे नक्की. कदाचित आताही तसंच काहीतरी घडणार होतं. असू शकतं असं, पण नशीब तसं काही घडलं नाही. पण शक्ती, आपल्या डोक्यातनं अजून एक प्रश्न येतोय. हे जे काय होतं, म्हणजे हा जो कोणी राक्षस होता तो तुझ्या आईने सांगितलं होतं तोच तर नसेल ना? असू शकतो. आणि तोच प्रिन्स निखारगे आणि भद्रावती निखारगेंना मदत करत असेल. हे गाईज, अरे काय बोलताय तुम्ही? मला काहीच कळत नाहीये. कोण, कुठला राक्षस आणि निखारगेंना का मदत करतोय? अगं श्रद्धा, तू थांब, मी तुला सगळं नंतर डिटेलमध्ये सांगते. पण शिवा, तो राक्षस कमी शक्तिशाली नसेल. त्याच्यासाठी ना आपण एक ठिपका असू, ठिपका. तो त्याच्या सगळ्या ताकदीने आपल्याला पुसून टाकेल. पण सध्या आपण त्याच्याकडे लक्ष न देता हाती घेतलेल्या कामावर फोकस करू. हे काय बोलत असतील रे? यांच्यावर लक्ष ठेवायला हवं. बॉस, कधी कधी आहे ना तुमचा वरचा मजला रिकामा आहे हे तुम्ही दाखवून देता. जीभ हसडून खाली फेके ना तुला मी. वरच्या मजल्यासकट वर जाशील तू. बॉस, मी काय सांगतो ते नीट ऐकून तरी घ्या. बोल. ते ना शिवासोबत जी बोलते ना ती शक्ती नाही, चेटकोबा आहे. नाही, चेटकोबा नाही, ती शक्ती आहे शिवासोबत. नाही, काहीतरी घंटे माझं बॉस. मूर्ख, बावळट, बिंडूक. समजलं? बोला. जेवढं सांगितलंय ना तेवढं कर. लक्ष ठेव. हो. प्लीज लवकर गुहेत चला. चेटकोबाने बोलले आरसा घेऊ. काय आरसा घेऊन? हो का? ते नाही माहित मला, पण तुम्ही या लवकर चला. काळाधूर, चेटकोबा कुठे गेला? अगं तूच म्हणालीस ना गुहेत आहे, मग कुठे गायब झाला? एक मिनिट, बोलवते. चेटकोबा कुठे आहेस तू? प्रिन्स आलेत, आरसा आणलाय. चेटकोबा. ए, कोण आहेस तू आणि आत कसा काय आलास? अरे तोंड शिवले का तुझा? बोल ना, कोण आहेस तू? इथे कसा आलास? प्रिन्स, मला ह्या मस्तकाची गडबड वाटते. ह्याने जर बाहेर जाऊन बोभाटा केला ना तर सगळी गडबड होईल. त्याला आत्ताच्या तिथे संपवलं पाहिजे. ए दात काय करतोस? हा,
प्रिन्स बघते काय काढा कोयत्र्याने छटायची मुंडी. कटक मटक सटाक. मात्र ओळखलं नाहीस मला? चिटकोबा चिटकोबा तुझा माणूस झाला. मग तू या अवतारात काय करतोस? तुमच्यामुळे. आमच्यामुळे? अक्कल शून्य माणसानं तुमच्यामुळे. तुमच्याच्याने जे झालं नाही ना ते करण्यासाठी हा वेश धारण करावा लागला मला. म्हणजे वाघाचे पंजे. आरसा दाखव. आरसा. कान शिवलेत का? आरसा आरसा आरसा. हे असं कसं होतंय? या आरशात मीच कसं दिसतोय मला? नाही. आता आरशात तुला तूच दिसशील ना. मला अक्कल शिकवू नकोस. चिटकोबा तू दुर्लक्ष कर, त्यांच्याकडे दुर्लक्ष कर. पण मला एक सांग ना, तू जर हे असं आरशात दिसत राहिलास तर लढाई करायला खूप कठीण जाईल. अजिबात नाही. चिटकोबाला लढणं कठीण नाहीये. पण यापासून मला जपून राहावं लागेल. काही करून मला शिवाच्या घरात प्रवेश करायचा आहे. शिवा, मी येतोय तुझ्या घरात. तुझी ऊर्जा तुझ्यापासून वेगळी करण्यासाठी. मटक सटा. शिवा, अरे तुझा बाप तुझा चेहरा वाचतो. अरे लेका, कसलं टेन्शन घेतलंयस एवढं? सांग की. हे बघ, पिक्चरची स्टोरी सांगतात ना तसं सांग. पण तुझ्या मनातलं सगळं सांग मला. गप राहू नकोस. काय सांगू नाना? काय नाही तसं. तू नको टेन्शन घेऊ, थंड घे. ते काय नाही. तुझ्या मनात जे जे चाललंय ना ते समज मला सांगणार आहेस का नाही? हे बघ, एरवी काय सांगत नाही. मी आपला गप असतो, तुला काय बी त्रास देत नाही. पण तुझ्या या गरीब बापाला तुझ्या मनातलं सांग की पोरा. तेवढंच या बापाला बरं वाटत. ए नाना, आता उगाच इमोशनल नकोस. सांगतो. हे बघ, ही गोष्ट आहे एका नायिकेची. अशी नायिका जिच्यामुळे तू आणि मीच नाही, अख्खी जीवसृष्टी जिवंत आहे. आणि ती नायिका म्हणजे आदिशक्ती. आता नायिका आहे म्हटल्यावरती खलनायक पण समोर येणारच ना. आणि तो खलनायक आहे चेटकोबा. चेटकोबा? हे असलं कसलं नाव? तोंडाला फेफडा आल्याने वाटतंय. चेटकोबा. नावावर जाऊ नको नाना. नावाने साधा सुद्धा वाटत असेल तुला, पण राक्षस आहे तो. राक्षस. राक्षस? आणि ह्या काळात कसं शक्य आहे? नाना, राक्षसाची जमात युगानुयुगे या पृथ्वीवर आहे. फक्त आपल्याला डोळ्यांनी कधी बघता आली नाही. पण आज आपण आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघितलं त्याला. काय बोलतोयस बाबू? तू राक्षसाला पाहिलंस? खरं सांगतेस का खोटं? शंभू महादेवाची शपथ नाना, आपण पाहिलं त्याला आपल्या डोळ्यांनी. बाबू, तो राक्षस कसा दिसतो? पण त्या राक्षसाला तू पाहिलं? कुठं पाहिलं? आणि तो राक्षस तुलाच कसा दिसला? त्या राक्षसाला एवढी मोठी मोठी शिंग आहेत का? का दात त्याचं हे असं लांब आहेत? का डोळा असं भादाडा आहे? त्याचे कान मोठे आहेत का? नका अशी वाढलेले आहेत का? हे शिवा, अरे त्या राक्षसाचा फोटो काढलायस का मोबाईल मध्ये? अरे त्याला आपण समोर पाहिलं ना, आपणच गार झालो होतो. मग काय झालं?
म्हणजे नेमकं काय घडलं? झालं असं की आपण शक्तीला ए शिवा, आता कोण आला असेल? मला नाही भ्या वाटतंय. ए गप्पे घाबरते काय? नंद्याने तर वस्त्र आलं असेल कोणतरी. थांब बघतो मी. अरे ते राक्षस तर आला नसेल. कोण तुम्ही? कोण पाहिजे? ए कैलास दादा, नाना इथंच राहतात तो. अहो म्याच नाना, पण तुम्ही कोण? नाना हो, कसं आहे तुम्ही? अरे किती वर्षांनी बघतोय तुम्हासनी. नाना कसा आहे सनाना? हा मी बरा आहे. ये आते बसा. एक मिनिट. हे काय ओळख ना पाळत तुम्ही डायरेक्ट घरात घुसून आलेत. ए नाना, तू ओळखतो काय ना? नाही र, पण त्याने मला ओळखलंय ना, मग ओळखीचाच वाटतंय. अरे आपल्या गावचा माणूस वाटतोय. पण दादा कोण तुम्ही? म्या चेतन चिचकर. अहो तुमचं आणि माझं गाव एकच, शिंदेवाडी, तालुका जावळी, जिल्हा सातारा. तुमच्या घराच्या मागं डाव्या अंगाला मोहित्यांचं घर, त्याच्या मागं पवारांचं घर, आणि त्याच्या मागं जी चीच आहे बघा, हा मग आता ती पडली चीच, पण त्याच्या मागं आमचं चिचकरांचं घर. हा तसे आम्ही मूळचे चिचकर, पण आजच्या काळात आम्ही इकडे आलो तुमच्या गावात. हा तेव्हापासून तुमच्याकडचे झालो. माझा आजा सुदाम चिचकर माहितीये तुम्हाला, आठवतोय? हा त्याचा नातू मी. म्हणजे सुदामा अण्णांचं नातू आहेस होय तू? सुदामा अण्णा आठवले, पण तुला कधी बघितलं नाही मी. हो आता कसं बघणार? हा आता कित्येक वर्षात तुम्ही गावाकडे पाऊलच ठेवलं नाही. तुमच्या चुलत भावाने तुमची जमीन, शेती, घर समज लाटलं. तुम्ही इकडे आला, घर कोसळलं. तुमचे चुलत भाव इकडे तिकडे गेले, तुम्ही इकडे आला. अगदी बरोबर बोलला चेतन. चिंतन नाही, चेतन चिचकर. हा तेच ते, अगदी बरोबर बोललास. अरे तुझ्यामुळं किती वर्षानं गावाची आठवण झाली मला. 40 वर्ष झालं मी गावाकडं कधी फिरकलोच नाही. जाऊ दे, गेलं ते गेलं. नशिबाचा भाग मानायचा आणि सोडून द्यायचं. होय शिवा, अरे दादाला पाणी आणखी प्यायला. बरं, प्रवास कसा झाला? रातच्याला एसटीत बसलो, सकाळी उतरलो आणि आलो शोधित. अच्छा. हे घ्या. बरं मी काय बोलतो, तुम्ही इकडे कसे काय? म्हणजे आमच्याकडे काय काम बिम होतं काय? हरल्या का आता गावाकडे काय रोजगार नाही, पोटापाण्याची काय सोय होत नाही. एका कंपनीनं नोकरीसाठी बोलावलं, म्हणलं जाऊया नोकरी करू. हा तिकडे गावाकडे उपाशी मारण्यापेक्षा, म्हणून आलो इकडं. नोकरी केली तर राहण्याची सोय बी करणार आहेत ते. तवर कुठं राहायचं हा प्रश्न होता. जाऊया आपल्या माणसाकडं म्हणून आलो. अच्छा, पण आमचा पत्ता कोणी दिला नाही? म्हणजे तिकडे गावामध्ये आमचा काही कोणाशी कॉन्टॅक्ट नाही ना एवढा. मग अरे त्या काय त्याचं नाव गावातल्याच एकानं दिला कुणीतरी. आता त्याला कोणी दिला काय माहिती नाही. अच्छा, पर ना म्या काय दिसी तर राहिलो तर चालेल ना? म्हणजे तुम्हाला त्रास होणार नसेल तर. नाहीतर म्या आपली दुसरीकडे सोय करीन कुठेतरी. हा हे बाबा, दुसरीकडे कशाला जाशील? अरे तू माझ्या गावाकडचा माणूस आहे आणि माझ्या घरात तुझा पाहुणचार होणार नाही असं वाटतं काय तुला? हे बघ, तुला जितक्या दिवस इथं राहायचंय ना, तितक्या दिवस तू राहा बाबा. असं त्या काका आपण काय बोलतो,
आपण तुमची राहायची व्यवस्था करून देऊ. हा, इकडे नको, तुमची आपण दुसरीकडे राहायची व्यवस्था करून देऊ. दुसरीकडं नाना, दुसरीकडं? अरे शिवा, ह्यो इथं राहिला तर काय प्रॉब्लेम आहे? अरे नाही, काय प्रॉब्लेम बिब्लेम काय नाही. अरे नाना बघ ना, आपली खोली एवढीशी, त्यामध्ये बिचाऱ्यांची नाही का गैरसोय होईल ना. त्यापेक्षा आपण दुसरीकडे मस्त एकदम फर्स्ट क्लास वाली सोय करून देतो. टेन्शन नका घेऊ तुम्ही. हा नाही, पर जागेचं पैसे भरावं लागतील ना. तेवढं पैसे नाहीत माझ्याकडे आता. त्या पैशाचं टेन्शन नका घेऊ तुम्ही. एकदम फुकटामध्ये राहायची सोय करून देतो, एकदम फर्स्ट क्लास. वस्तर आहे ना नाना, त्याच्याकडे राहतील ना ते. तसा पण तो एकटाच राहतो, त्याला पण कंपनी होईल आहे ना. नाही नाही नाही, पारख्याच्या दारात नग, उगाच कशाला. परका बिरका नाही हो, आपला जिगरी दोस्त आहे तो. तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्ही राहून तो बघा तिकडे. अरे लेका, तो तुझा जिगरी आहे, पण माझ्यासाठी पारखाच आहे ना. नाही असू दे नाना, राहू द्या. म्या कुठंतरी फुटपाथवर नाही तर एसटी स्टँडावर राहीन. हा चला, हा ये तू, राहू द्या चला. अरे थांब बाबा. हे शिवा, अरे राहू दे त्याला इथं. त्याची आपल्याला अडचण काहीच होणार नाही. हे बघ, काही दिवसाचाच प्रश्न आहे. आपण आपल्यासाठी 4 चपात्या बनवतो ना, त्यात आणखीन 2 चपात्यांची भर पडल. अरे आपल्या गावातला माणूस आशेनं आपल्याकडं आला, त्याला निराश करून कसं चालेल? अरे नाना आपण, हे बघ, अरे राहू दे त्याला इथं. अरे जेव्हा मी गाव सोडून आलो ना, तेव्हा माझ्या बी डोक्यावर हक्काचं छप्पर नव्हतं. अरे गार्डन मध्ये झोपलोय मी. तुला सांगतो, 8 आण्यावर खानावळीत राहायची सोय केली. त्याची अडचण समजू शकतो मी. राहू दे त्याला इथं. चैतन्य, तू इथं राहा, काहीच प्रॉब्लेम नाही बघ. चैतन्य नाही ना, चेतन, चेतन. हा तेच ते, चैतन्य, तू इथंच राहा. राहू द्या नाना, तुमच्या लेकाच्या मनात नाही तर कशा पाहिजे जबरदस्ती करताय त्याला. म्या बघतो माझी दुसरीकडे कुठेतरी सोय. राहू द्या. थांबा काका. हा लेखा बोल की. ठीक आहे, बरं राहा तुम्ही इथे, पण एक गोष्ट लक्षात ठेवायच्या, एकदम फिट करून ठेवायची डोक्यात. रोजच्या रोज कामाला जा, खाडीबिडी करू नका. वय वय. आणि हा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, आणि नाना बोलेल बसूया बसूया, गोट घेऊया, त्याचं अजिबात ऐकायचं नाही, आधीच सांगून ठेवतो. डोक्यात फिट करून ठेवायची गोष्ट. नाही नाही, ते तसलं काही नाही बाबा. व्यसन बिसन आपण नाही करत. हा मग बेस्ट. पोरा, लय उपकार झाले बघ. ओ हो, काय करताय? पाय बिया नका बोलू, आपण काय उपकार बिपकार नाही करत आहे. ठीक आहे, ते तुम्ही हातपाय तोंडून फ्रेश वगैरे व्हा. जेवण रेडी आहे, एकत्र जेवायला बसूया. नाना घालतो 2 चपात्या एक्स्ट्रा. हा हा होय. चल चटकोबा, हातपाय धुवून घे. काय? हा, चुकून बोललो. अहो शिवा मला चटकोबा राक्षसाची गोष्ट सांगत होता. तुला सांगतो, तो चटकोबा लय भयानक राक्षस आहे. मरू दे त्याला, तू चल जेवायला. हीच ती जागा, इथेच आहे ती भवानी आदिशक्ती. आदिशक्ती, आलोय मी तुझ्या मूर्तीची विल्हेवाट लावायला. अरे कोळी का असे ना, जगातली मोठ्यातली मोठी सी असू दे किंवा ऑडिटर असू दे, मला माझं काम झालेलं हवंय, नाहीतर मी जिवंत सोडणार नाही कोणाला. आलं का ध्यानात? कोणाला स्वतःचं काम जमत नाही, सगळ्यांना इतके बिंडोक येतलं, सगळ्यांना काय फालतूगिरी. शांत व्हा, शांत. कुणावर एवढे चिडलेत तुम्ही? ती शक्ती, तिने सी अपॉइंट केलाय. आपल्या बिझनेसचं ऑडिट होणार, सगळा हिशोब, प्रॉफिट लॉस सगळं बाहेर येणार, आणि आपल्या काळ्या धंद्याची लिस्ट पण बाहेर येऊ शकते. अरे पण तुम्ही का टेन्शन घेताय एवढं? आता एवढं टेन्शन घेऊ नका तुम्ही. सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत. करू देत ना ते शक्तीला, काय ऑडिट फॉडिट करते, सगळं करू दे.
तिने सगळे हिशोब लावण्याआधीच चेटकोबा तिचं अकाउंट सेटल करणार आहे. अरे काय बोलतेस तू? कारण चेटकोबाने शिवाच्या घरात प्रवेश केलाय. मग मग काय, आता ते शिवाच्या घरात दडलेली ती आदिशक्तीची मूर्ती ती तो बाहेर काढेल ना. त्यांनी काय होणार आहे? अरे त्या शक्तीला आपला सगळा हिशोब कळला ना, आपल्याला जमिनीत गाडेल ती. इतक्या हलक्यात घेऊ नको तिला तू. हो शांत राहा, नका एवढे टेन्शन घेऊ. मान्य आहे प्रिन्स की सगळे विषय गोल गोल फिरून शक्तीच्या आजूबाजूला फिरतात, सगळं मान्य आहे मला. आणि त्या शक्तीला असं हलक्यात घेऊन चालणार नाही हेही माहिती आहे मला, जरा जास्त शाणी आहे. पण विश्वास ठेवा, आदिशक्तीपर्यंत पोहोचण्याआधी त्या शक्तीचा हिशोब लावलेला असेल. विश्वास ठेवा, रिलॅक्स. असं करत होईल? हो. मग तुझ्या तोंडात किलोभर साखर. मला गोडबीड आवडत नाही. मला असं झणझणीत आवडत. मग तुझ्या तोंडात किलोभर मिरच्या. खुश? काय मिरच्या साखर हे कॉम्बिनेशन आहे का? ते राहू दे बाजूला. ग्लास काढा, ग्लास. आज आपलं जश्न आहे, चेटकोबा होऊन जाऊ देत. डन. आज सिंगल मॉल ट्राय करूया. अरे वा, जेवण चाललंय का? नाना मी काय मदत करू का? अरे चिंतामणी, तू जाऊन बस, मी जेवणाचं ताट वाढतो. चिंतामणी नाही रे, चेतन. अरे तेच ते. अरे चेतन, तू जाऊन बस, मी ताट वाढतो. हा होय, चालू द्या तुमचं. ते धक्का लागला. चालू दे तुमचं, मी बाहेर आहे. हा, ते आरसा, हा आरसा घात करेल माझं बिंग फोडेल. आरसाच काय, घरातल्या भांड्यांमध्ये माझं प्रतिबिंब दिसू शकतं. नाही, असं होऊन चालणार नाही. काहीतरी मार्ग काढायला हवा. शक्ती तू? अरे ते अम्माने खीर बनवली होती नैवेद्यासाठी. ती बोलली की शिवाला नेऊन दे, ते द्यायला आले होते. अरे क्या बात आहे, अम्माने खीर बनवली आणि आपल्यासाठी पार्सल पाठवली नाही, असं कधी झालंय? वा वा वा, एकदम टाइमात आलीस तू. जेवायलाच बसत होतो आम्ही. दे. अरे काय झालं?